बंधूंनो नमस्कार. मी शेतकरी पुत्र इंजिनियर अमोलदादा बावडकर किसान फोर्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आपल्याकडे खुरपणी, कोळपणी, डवरणी व आंतरमशागतीसाठी कोणकोणते यंत्र भेटतात त्याची आपण थोडक्यात आज माहिती घेऊया. सिंगल व्हील कोळप किंमत 22,000. तर आपण बघत आहात हे सिंगल व्हीलचं कोळपणी यंत्र आहे. हे आपण मका असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल तसेच इतर सर्व पिकांमध्ये आपण हे यंत्र कोळपणी, खुरपणी, डवरणीसाठी वापरू शकता. तर 2 स्ट्रोक इंजिन आहे, ॲव्हरेज चांगला आहे व हे यंत्र आपण घरबसल्या मागवू शकता. यानंतर आपलं रान उरकण्यासाठी वगैरे आपण इथं डबल व्हील कोळप 30,000 स्ट्रोक इंजिन. हे 2 स्ट्रोक इंजिनचं डबल व्हीलचं आपण कोळपणी यंत्र बनवलेलं आहे. तर हे आपली सोयाबीन असेल, मका असेल व इतर उडीद किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये आपण पेरणीनुसार इथं चाकाला ऍडजस्टमेंट दिलेले आहे. तसेच मागं कोळपणी यंत्राला पण आपण ऍडजस्टमेंट दिलेले आहे. तर त्याचप्रमाणे आता हे दुसरं जर यंत्र बघितलं आपण तर सेमच आहे. डबल व्हील कोळप यंत्र पोस्टक इंजिन 40,000. ह्याच्यातून त्याच्यात फक्त फरक आहे की हे ते सेमच आहे, फक्त इंजिन 4 स्ट्रोकचं वापरलेलं आहे. याला व्हायब्रेशन वगैरे कमी असते आणि ॲव्हरेज चांगला असते. तर त्यानंतर हे दुसरं यंत्र आहे. आता ज्या ठिकाणी तण वगैरे असेल रानामध्ये, आपल्या जास्त तण वगैरे असेल तर आपली पास वरनं जाते. तर त्यासाठी आपण हे रोटर दिलेलं आहे, जेणेकरून आपलं जे 16, 18, 20 इंचाची जी पेरणी असेल किंवा फळबागा असेल व इतर पिकं असतील त्याच्यामध्ये आपण हे तण वाढलेलं असेल तर हे रोटर वापरू शकता. तसं ज्याला पाठीमागे आपण रेझर देतो जेणेकरून आपण मकाला वगैरे भर लावू शकतो. त्यानंतर हे दुसरं यंत्र आहे 2.5 पॉवर मीटर 2 HP. किंमत 25,000. ह्याची पण रुंदी आपण एक 18 इंच 20 इंचाच्या पुढे हे चालतंय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं आहे की ज्या रानामध्ये तण वगैरे जास्त असेल त्या रानामध्ये आपण हे उपयोगाला येते. त्याच्यानंतर आपण हे बघूयात महत्वाचं यंत्र आपल्याकडे आहे. इंजिन याची किंमत 45,500. तर हे ह्याच्यासाठी आहे ज्यांचं सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल तसेच इतर सर्व फळबागा असेल, ऑल इन वन मध्ये हे चालणारं यंत्र आहे. त्याच्यासोबत आपण रोटावेटर देतोय, कुळव देतोय, कोळप देतोय, तसेच लोखंडी व्हील देतोय, रेझर देतोय. तरी ह्या सर्व यंत्रांचा लाईव्ह डेमो आपण किसान फोर्स मध्ये ठेवलेला आहे. जे शेतकरी लांबून येणार असतील त्यांनी डायरेक्ट किसान फोर्स मध्ये या. तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर लाईव्ह डेमो आपल्याला बघायला भेटेल. धन्यवाद.